भगवंतांनी ते कार्य केलं. पण झालं काय, या सगळ्या प्रकारामध्ये अर्जुनाने भगवंताला विनंती केली की मला युद्ध कोणाशी करायचं आहे ते समजण्यासाठी मला तुम्ही 2 सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. वास्तवामध्ये हा अर्जुनाचा प्रश्न किंवा मागणंच एक प्रकारे बालिश आहे. युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्हीकडनं बाणांचा वर्षाव होणार आहे आणि अशा वेळेला उघड्या रथामध्ये बसून माणसं कोण आहेत बघायला पुढं जाण्यासाठी विळणं करणं, याच्या 2 गोष्टी होत्या. एक तर अर्जुनाचा असलेला एक फार मोठं स्वतःवरती असलेला अभिमान की मी काही करू शकतो, मला कोणी काही करू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाची उत्सुकता. हे दोन्ही भगवंतांच्या पांचजन्यानेच केलेली कृती आहे. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे चित्त यावं देता निरीक्षेम योद्धू कामान अवस्थितान म्हणून अर्जुनाने सांगितलं. तो म्हटली ठीक आहे. आणि भगवंताने एका कुशल सारथ्यासारखं अर्जुनाचा रथ मध्यभागी उभा केला. दोन्हीकडे सैन्य आहेत, दोन्हीकडनं बाणांचा वर्षाव सुरू झालाय आणि अर्जुन बघतोय समोर कोण आहे. त्याला अर्जुनाला कळतं की ही आपली लोक आहेत सगळी. कुठं गुरुजन आहेत, द्रोणाचार्यांसारखे, भीष्मांसारखे पितामह आहेत, कुठं आपले नातेवाईक आहेत, कुठे आपले मेहुणे आहेत, कुठे आपला जावई आहे, कुठे आपला पुत्र आहे, कुठे आपला पुतणी आहे. मग तिथे प्रश्न पडला की मी माझ्याच लोकांशी युद्ध करून यांना मारून मी जिंकणं म्हणजे काय.